आणखी एक महत्त्वाची बातमी, पुण्यामधल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये मोठी गर्दी झालेली आहे। गणपतीसाठी भाविक गावाला निघाल्यानं बस स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे। सातारा आणि कोल्हापूरला जाण्यासाठी मोठी गर्दी भाविकांची झालेली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, वृषाली गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे आणि याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावरती आपण पाहू शकतो प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कारण 7 तारखेपासून अर्थात उद्यापासूनच गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे आणि आपण पाहू शकतो या स्वारगेट बस स्थानकावर सकाळपासूनच जे नागरिक आहेत आपापल्या गावी परतताना पाहायला मिळतात। कारण गणेशोत्सवाची सुट्टी आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या स्वारगेट बस स्थानकातून सांगली, कोल्हापूर त्यासोबतच मुंबईकडे आणि कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ही मोठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। इतर वेळी या बस स्थानकावरती इतकी गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही, मात्र गणेशोत्सव आहे आणि या सगळ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती भाविक आपल्या गावाकडे जाणं पसंत करतात आणि प्रत्येकाच्या घरी गणेशोत्सव असतो आणि या सगळ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो भाविक गावाकडे जातात। तुम्ही कुठे निघालेला आहात आणि काय नेमकं? कोल्हापूर गणपतीसाठी चालू कोल्हापूर गणपतीसाठी गणपतीसाठी चाललं? हा गणपतीसाठी पूर्ण फॅमिली? नाही सिंगल गणेश भक्तांची या ठिकाणी गैरसोय होते आणि बस स्थानकामध्ये मोठी गर्दी। योगेश, आपण या ठिकाणी पाहतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।